नाही 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 निघालोच आहे. हो हो घरातून बाहेरच पडतोय. हो आई आता काहीच नको. दादांच्या फोनचं लोकेशन कळलंय. हो स्वतः मला लवकर निघायला. बरं सॉरी तुझ्या चहाचा अपमान नको म्हणून. गरम आहे. राहू दे एक घोट प्यायला असू दे. राहू देते मी बघते. तू मला कळव फक्त काय होते. हो आई टेन्शन नको घेऊ. अशी होते. अरे फोन उचलायला इतका वेळ लागतो का तुला? रावसाहेबांबद्दल काय समजलं? अरे मग शोधा आणि सापडल्या सगळ्यात पहिला मला येऊन सांगायचं. आणि सारंगला यातलं काहीच कळता कामा नाही. कळलं का? निघा. तू आणि तुझे नेटवर्क नुसते उंटावरूनच छेड्या हाकत राहा. तिथे सारंगला रावदादांचं लोकेशन मिळालं सुद्धा. तो आतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला सुद्धा असेल. काय सांगितलं होतं ना त्याच्यासोबत जा म्हणून. तू आणि तुझा बाप. माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तुम्ही दोघांनी? सारंग वरते काय नाही. कट केला म्हणजे दादांना शोधून काढायचं क्रेडिट ह्याला एकट्याला घ्यायचंय. असं कसं मित्रा? फोन स्विच ऑफच कर. बंद करून ठेवला. इकडे पुढं अजून काहीतरी दिसतंय. पप्या ये दमा ना भाऊ. कळत नाहीये. लोकेशन तर हेच दाखवत होतं ना मेसेज मध्ये. अरे इकडनंच तो मेसेज सेंड केलाय. आता पण लोकेशन हेच दाखवतंय. हो पण काय तर कोणीच नाहीये. काहीतरी झोलय भावा. असं म्हणतोस? हा चल. कोण आहेस तू? मी तुला ओळखतो ना. बोलत का नाहीस तू? बोलत नाहीस याचा अर्थ मी तुला ओळखतो. आणि मी तुला ओळखतो म्हणजे तुला माहिती आहे रावसाहेब काय ते. सोड त्याला. कानपडी काढायची ना घेऊन येतो. लाखो पळून. कोण होता तो? कोण होता तो? अरे लेका हवा होती. हवा बुडून उडून गेली. तू एकटा नाही बरं का. कोणाला तरी तुझ्या संग तिथं ठेवून जाणार आहे. काळजी करू नको. त्याच्यासारखा होण्याचा प्रयत्न कर. मी कसं झालो रावसाहेबांनी कापड घालून. तू बी त्याची कापड घाल. शांत राहा.
घरी नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे, पण हे मला काही सांगतच नाहीये. हा, मला पण असंच वाटतंय की काहीतरी घडलंय, पण ते आपल्यालाच सांगत. मुक्ते, हा तू ना उगालही काही विचार करू राहिली. या भक्तीला नाही अक्कल, हलत्या सलत्या शंका घेते आणि अजून टेन्शन वाढवते. पप्या, यार मगाशी मी फोन स्विच ऑफ केला होता. मुक्ता नक्कीच मला ट्राय करत असणार. सारंग भावा, माझा ऐकणार असेल ना तर तो फोन बंदच राहू दे. काय आहे, तू आधीच एवढा टेन्शन मध्ये आहेस, तुझ्या आवाजावरून लगेच ओळखती. नाही राईट, बरोबर बोलतोस तू पप्या. पण हे बघ, तू काळजी करू नकोस. मी माझ्या आवाजावरून तिला माझी मनस्थिती कळू देणार. आई, अगं यांचाच फोन आहे. बघ, मी बोलते. हॅलो. हा मुक्ता. अहो, तुमचा फोन बंद का होता? अगं मुक्ता, अगं मी खूप इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये होतो ना यार, आणि मग मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करा. अहो, पण मला केवढं टेन्शन आलं होतं. अगं मुक्ता, तू पण ना, म्हणजे फोन लागला नाही म्हणून एवढं काय टेन्शन घ्यायचं, एवढं का पॅनिक होतीस तू? आणि कसं आहे की दादा नसताना एवढी महत्वाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे, आणि त्यांनी पण किती विश्वास दाखवलाय ना माझ्यावर. तुमचं पण हे सगळं खरं आहे. मुक्ता मुक्ता मुक्ता, हे बघ, जरा मला खूप अर्जंटली जावं लागतंय. मी तुला नंतर फोन करतो, किंवा मी तुला भेटायलाच येतो. हा, हो हो, काळजी घे, आणि गोळ्या नीट घे, वेळेवर घे. हा, बाय बाय बाय. पप्या, हे बघ, दादांचा मेसेज आला. मी सुखरूप आहे, माझा शोध घेऊ नका, काळजी करू नका. मेसेज आलाय म्हणजे त्यांचा मोबाईल चालू आहे. आपण त्यांचा मोबाईल ट्रेस करू शकतो. चल 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 चल, लगेच कळवतो त्याला. मी सुखरूप आहे, माझी काळजी करू नका. आता हा मेसेज वाचतील ते दोघं आणि लोकेशन ट्रेस करतील. लोकेशन ट्रेस झाल्यावर ते दोघं इकडे येतील, म्हणजे ते इथे आणि दादा आधीच्या जागी. आलंय, हेच लोकेशन आहे म्हणतंय ते, काही दिसत नाही. कुठं काय आहे तर काहीच नाहीये. अरे यार पप्या, सगळीकडे शोधून पाहिलं यार, एरिया पिंजून काढला, दादा काही सापडतच नाहीयेत. हा ना, आता मला पण काय कळत नाही. लोकेशन तर हेच दाखवतंय, इकडे आलं की त्यांचा काही पत्ताच लागत नाही. ते सारंग भावा, दादा प्रवासात तर नसतील ना? यार पप्या, माझं तर डोकंच बंद पडलंय, मला काहीच सुचत नाही. अरे मला एक कळत नाही की दादा फक्त मेसेज करतात, कॉल का नाही करतात? हा ना, अरे घरचे लोक सारखे विचारतायत दादा सापडले का, कुठे आहेत म्हणून. त्यांना काय उत्तर द्यायचं आपण आता? एक मिनिट, आता लोकेशन एक्झॅक्ट हेच आहे. थोडस पुढे जाऊन बघूया का? हा, चल एक ट्राय करूया. हा. सारंग बी बापावानी जिद्दी आहे. रावसाहेबाला घेऊन येणार म्हणजे येणारच, खात्री आहे माझी. ऐकलंस ना, आता सारंग घरासमोर रावदादांसमोर हिरो बनणार, आणि तू नुसता बडबडत राहा पोपटासारखा. मला ना तसंच वाटतंय, तो एकटा नाही येणार, येताना यांना बरोबर घेऊनच येईल. अगं पण मी काय कमी प्रयत्न केले होते का? सगळी सेटिंग केली होती, सगळीकडे माणसं पेरली होती. माझं नशीबच खोट आहे, त्याला मी काय करणार आहे? सारंग, हे कुठे? तू भेटलास ना त्यांना? तुला लोकेशन मिळालं असं म्हणाला ना तू? हो आई, लोकेशन मला मिळालं होतं, पण तिथे कोणीच नव्हतं. मग पुढे मला आणखीन एक लोकेशन मिळालं, तिथे पण गेलो, तिथेही कोणी नव्हतं. मला असं वाटतंय की दादा मे बी कुठलं तरी सिक्रेट मेंटेन करत प्रवास करतायत. मला आता खरंच काही क्लू नाहीये, मला काहीच कळत नाहीये. पण डोंट वरी, दादांचा शोध मी नक्की घेईन.
तुम्ही खरंच काही काळजी करू नका. फक्त मला टेन्शन एकाच गोष्टीचं आहे की हे सगळं मला मुक्ताला कळू न देता करायचंय. वा सारंग वा, छान. मुक्ता नाही का जिने इस्टेटीमध्ये वाटा मागितला, जिच्याशी तू घटस्फोट घेणार होतास, त्या मुक्ताला का कळू द्यायचं नाहीये? जिच्यामुळे सगळं महाभारत घडतंय, तिची घराच्या वाईटावर टपलीये, तिचं मन राखलं जातंय, आणि इथं माझं काय? मी मरमर करतोय, दादांना शोधतोय, आणि तू साधे माझे फोन उचलत नाहीयेस. मी सांगते ना तो असा का वागतोय ते. अरे या घरातून त्याला शिकवण मिळालेली असणार. अगं काकी, अरे राव दादांना शोधण्याचं सगळं क्रेडिट या सारंगलाच मिळालं हवं, बाकी कोणालाच नाही. ए माधवी, अरे काय काय प्रसंग, काय तू बोलतेस काय? जाऊ दे ना काका, तुम्ही नका तळतळ करू. ए यार युवराज, हे बघ ना, तू जेव्हा मला फोन केलास ना तेव्हा मी त्याच लोकेशनला होतो. तू पहिल्यांदा फोन केलास, मी तुझा फोन रिसीव्ह नाही केला. दुसऱ्यांदा तू परत फोन केलास, अरे मी फोन स्विच ऑफ केला, कारण मे बी दुसऱ्यांना कळू शकलं असतं ना. तिथे जे लोक होते आपल्या सावधगिरीने सगळं करणं भाग होतं म्हणून. अरे पण नंतर बघितलं होतास ना, मग एकदा परत फोन करायचा, विचारायचं मला. अरे मी जॉईन झालो असतो, आपण सगळ्यांनी मिळून शोधलं असतं ना दादांना. चुकलं माझं, प्लीज मला माफ कर. एक्स्ट्रीमली सॉरी. पण आता ना ह्या इतक्या टेन्शन मध्ये मला कुठलाच वाद नकोय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार. युवराज, तू काळजीने बोलतोयस की त्याला त्रास देण्यासाठी बोलतोयस तेच कळत नाहीये मला. मोठी आई, मी काळजीपोटीच बोलतोय. नाही, काळजीने बोलत असतास ना तर असा हमरी तुमरीवर आला नसता. जरा त्याच्या मनाचा विचार कर ना. वडिलांचं टेन्शन आहे, मुक्ताचंही टेन्शन आहे त्याला. हे काय सारखं मुक्ता 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 लावले हा? का सतत तिचं नाव घेतलं जातंय? ह्या घरावर ही जी वेळ, ही जी परिस्थिती आली आहे ना, ती त्या मुक्तामुळेच आली आहे. थांब थांब, एक नंबरची हट्टी पोरगी आहे तू. ऐकणार नाही, सांगून सांगून थकलो, मीच देतो. थांब, हे घे घे, वाजव, तुला किती वाजवायचं वाजव. मुक्ते, परत एकदा विचार कर. अगं हाताला कायमची दुखापत होऊन बसल. आई अगं, विचार करायची वेळ निघून गेलीये. मी काय झालं तरी संबळ वाजवणार म्हणजे वाजवणार. आर्या, तोंडाला येईल ते काहीही बरळू नकोस. मोठी आई अहो, मी काहीही नाही बोलत आहे. जे खरं आहे ना तेच बोलतेय. त्या मुक्ताच्या असल्या आगाऊ मुजोर स्वभावामुळे ना तिने अनेक दुश्मन करून ठेवले.
आणि ते आता तिचा राग ह्यासा या घरांवर दादांवर काढत असणार. मोठी आई, तिच्या दुश्मनांनी तिच्यावर जी खुन्नस धरली आहे ना, ती अशी दादांवर निघत असणार आहे. आणि मला तर आता शंकाच येते की दादा कुठल्या कामात वगैरे अडकलेले नसणार आहेत. ते नक्कीच कुठल्या तरी गुंड्यांच्या तावडीत अडकले असतील. त्यांच्यासोबत काही चुकीचं घडलं नसेल. शुभ बोलणार आहे म्हणे मांडवाला लागू आग. त्यांच्या बाबतीत काहीही घडलेलं नाहीये. नाहीतर काय असं भलतं सलतं सांगून तिच्याविषयी आमच्या मनात भरवायचं चाललंय वय. आजी काय चुकीचं बोलतेय ती? आपल्याला सगळ्या बाजूनी विचार करायला हवा. तुम्ही फक्त एकच बाजू रेटत चाललाय. आणि आजी, माझं तोंड बंद केलं म्हणून आलेलं संकट टळणार आहे का? आणि त्या मुक्ताच्या चुकाही झाकल्या जाणार नाहीये. ए बया, तुझी काळी जीभ घेऊन तुझं काळं थोबाड घेऊन जा कुठेतरी. इथं नको येऊस. सासूबाई, अहो घरामध्ये विष पेरायला आणि आग लावायला चालली ना ती. तेच करणार. तुम्ही कितीही डोकं आपटा, आपला विषय नसताना मध्ये मध्ये तोंड घालून बोलणारच. आर्या, तू बोललीस आता ह्याच्या पुढे एक शब्दही बोलू नकोस, नाहीतर हा माझा सगळा राग आहे ना, हे माझं सगळं टेन्शन आहे ना, ते तुझ्यावर निघेल. सो प्लीज प्लीज तू शांत हो. सारंग, काय सारंग? तुला हे फुकटचे सल्ले द्यायला कोणी सांगितलं? आम्हाला कोणालाच त्याची गरज नाहीये. सो प्लीज इथून जा तू. सारंग, अरे तू हे मला बोलतोयस? तुला माझी काळजी खोटी वाटतेय का? आर्या प्लीज. ठीक आहे, पण सारंग, एक दिवस येईल ज्या दिवशी तुला कळेल की आर्याची ना काळजी खोटी होती ना प्रेम. हे बघा, तुम्ही सगळे माझ्यावरचा विश्वास जो आहे ना, तो तसाच ठेवा. प्लीज ट्रस्ट मी. कारण मी अजून हिंमत सोडलेली नाहीये. आणि आपल्या सगळ्यांसाठी ही आशादायी गोष्ट आहे की दादांचे मेसेजेस आपल्याला अजूनही येत आहेत. ओके? अरे मला तेच समजत नाही की दादा फोन न करता नुसते मेसेजेस काय करतोय. ते असं का करतात ते घरी आल्याशिवाय आपल्याला नाही कळणार. घरी आले ना ते की सगळं समजेल व्यवस्थित. सासूबाई, म्हणजे तुम्ही बघितलं का किती सहज म्हणाले मी की ते घरी आल्यावर. माझं मन मला सांगतंय ते लवकरच घरी येतील. नक्की घरी येतील परत ते. हा सारंग? आई, देवी आई, आण त्यांना लवकर. सॉरी यार मुक्ता, माझ्या मागे खूप धावपळ आहे आणि त्यामुळे आज तुला मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. रिअली सॉरी. तुम्ही माफी नका मागू. उलट मलाच लई वाईट वाटतंय. मी तुम्हाला एवढ्या वेळा फोन केला, प्रश्न विचारले आणि तुम्हाला उगाच त्रास दिला. पण काय झालं होतं सांगा ना. ते एक मिनिट. स्पर्धेच्या ऑर्गनायझर्सचा कॉल आहे. अहो मग स्पीकरवर टाका ना. टाका. हॅलो, हा सर बोला. नमस्कार. हा, स्पर्धेची तारीख निश्चित झाली आहे. उद्या स्पर्धा होतीये. संध्याकाळी 7 वाजल्यापासून स्पर्धा सुरू होईल. तुम्हाला 4 पर्यंत इकडे रिपोर्टिंग करायची. 4? बाय बाय, आम्ही येतोय. पोचू वेळेत. हे बघ यार मुक्ता, मी तुझा उत्साह समजू शकतो यार. अजून तुझा हात पूर्णपणे बरा झालेला नाहीये ना. मी तुला अडवत नाहीये. प्लीज मला चुकीचं समजू नकोस. पण मला काय वाटतं की आपण एकदा डॉक्टरना विचारूया ना, त्याशिवाय एवढी मोठी रिस्क घ्यायला नको. पण जर ते नाही म्हणले तर आपण काय स्पर्धेला नाही जायचं का? आणि मी सांगते ना, मावा हात खरंच बरं झालाय. मला कळतंय तेवढं आता. आणि आता इथपर्यंत आल्यावर
आता मागं नको हटायला. अण्णा तुम्ही सांगा ना. अगं ते माघार घ्यायला कुठं म्हणत आहेत? ते फक्त डॉक्टरकडे दाखवायला म्हणत आहेत ना. हॅलो, हां डॉक्टर, मी सारंग नगरकर बोलतोय. हां, ते काय आहे की उद्या मुक्ताची स्पर्धा आहे आणि ती म्हणते की स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.